इथे आरतीचं तुम्ही ताट बघतच असाल, तुम्हाला काही अंदाजा लागला का? नसेल अंदाजा तर मी सांगते. तर आता झालं असं की मामाच्या मुलांनी इथे नवीन गाडी घेतली होती. सो गाडी सकाळीच बुक केली होती, पण सगळ्या काही प्रोसिजर वगैरे करणं, कागदपत्र वगैरे करणं, डॉक्युमेंट्स क्लिअर करणं, ह्या सगळ्या गोष्टीला एवढा वेळ लागला की गाडी संध्याकाळी 6 वाजता आमच्या अंगणात आली होती. त्यामुळे मग आम्ही इथे सगळेजण तयार झालो होतो आणि बहिणीने त्या हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्याला अगरबत्ती वगैरे फुलांनी छान मनोभावाने मस्तपैकी पूजा केली. स्वीट पण आणले होते, स्वीटमध्ये पेढे आणले होते. सो पेढे वगैरे ठेवून इथे सगळं आमचं मन लावून पूजा करण्याचं काम चालू होतं. पण लेकरांना कुठेही दम आवरणार होता. लेकरं मी बसतो गाडीवर, तू बसतो गाडीवर असं म्हणून लागले होते आणि गाडीची पूजा पण करू देत नव्हते, पण त्यांना गाडीवर बसण्याचा मोह काही आवरत नव्हता. त्यानंतर आता जे काही हार आणला होता तो मामाच्या मुलांनी आणि बहिणीने इथे टाकलेला आहे. त्यानंतर मामाच्या मुलाने पण इथं चांगली अशी पूजा करून घेतली आणि आता ही गाडी कोणती तर तुम्हाला सांगते, पॅशन प्रो ही गाडी घेतलेली आहे. झालं असं की आता म्हणजे सकाळीच बुक केली होती, पण एवढा लेट होईल आम्हाला वाटलं नव्हतं. पण आता लेट झाली तरी काय करणार, आता बुक केली म्हटल्यानंतर घ्यावंच लागणार. म्हणून संध्याकाळी 6 वाजता गाडी अंगणात आली आणि 6च वाजता आम्ही पूजा करायचं इथे ठरवलं. मग घाई गडबडीने आम्ही तयार झालो. इथे भाचीनं पण छान ड्रेस वेअर केला होता, पिल्लू मात्र आहे त्याच ड्रेसवर होता. आईने पण साडी वगैरे व्यवस्थित घातली होती. सो आम्ही सगळ्यांनी मिळून इथे गाडीची आरती करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की मी पण इथं छान साडी वेअर केलेली आहे. ऑरेंज कलरची साडी आहे. साडी दिसायला खूप छान आहे, पण आता अंधार झाल्यामुळे ती तेवढी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. पण साडी आणि गाडी असं कोइन्सिडन्स झाला होता. आता तुम्ही म्हणसाल की साडी आणि गाडीचा काय कोइन्सिडन्स, तर मी इथे जी साडी वेअर केलेली आहे ती साडी मला माझ्या मामानेच घेतलेली आहे आणि ही गाडी पण मामाचीच आहे. योगायोग असा झाला की ती साडी माझ्या हातात आली गाडीची पूजा करण्यासाठी. सो साडी आणि गाडी एवढा छान कोइन्सिडन्स झाला होता, म्हणून मला तरी टायटल साडी आणि गाडी द्यायला खूप आवडलं. त्यानंतर आता इथे आईने पण पूजा करून घेतली आणि आता तुमच्या इकडे प्रथा आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या इथे अशी प्रथा असते की ते जे लिंबू असते ते लिंबू समोरच्या चाकाखाली ठेवत असतात, मागच्या चाकाखाली पण ठेवतात आणि त्यावरून गाडी नेतात. आता तर असंच आता करायचं होतं. शेवटी भावानी आणि भाऊजाईंनी पण इथे पूजा करून घेतलेली आहे. पठ्ठा मात्र आमचा इथे कुंकू लावून लईच गोड दिसत होता. आता तुम्हाला दाखवते की पठ्ठा कुंकू लावून कसला गोड दिसत होता. आता डोळ्यामध्ये पडलं काय त्याला भीती होती, पण काही नाही. मग मी त्याचं पण शूट करून घेतलं. शेवटी टायरखाली असे लिंबू ठेवले आणि मामाच्या मुलांनी गाडी स्टार्ट केली. आता लेकरं काही आमच्या आवरतच नव्हते. लेकरांना एक चक्कर मारल्याशिवाय थोडीच गाडी पुढे जाणार होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.